नमस्कार, मी संघमित्राज रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आज मी बीटचा पराठा बनवणार आहे। तसा बीटचा पराठा खूप सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीने बनवता येतो। मी अगदी सोप्या पद्धतीने बीट उकडून पराठा बनवणार आहे। मुलं तसं बीट खात नाहीत, पण त्यांना जर पराठा बनवून दिला तर ते आवडीने खातात। तेव्हा मुलांच्या डब्यासाठी पौष्टिक असा बीटचा पराठा एक खूप चांगला ऑप्शन आहे आणि बनवायला जास्त वेळ देखील लागत नाही। मी इथे 2 बीट कुकरमध्ये 2 शिट्ट्या देऊन उकडून घेतलेत। बीट मी रात्रीच उकडून ठेवलेत, त्याच्यामुळे सकाळी आयत्या वेळेला वापरता येतात। बीट बॉईल करण्यापूर्वीच मी त्याची दोन्ही साईडची टोकं कट करून घेतली होती। आता काय करायचं, बीटचं साल जे आहे आपल्याला ते पील करून काढून घ्यायचं आहे। चाकूच्या मदतीने आल्लाद काढून घ्यायचं। साल खूप अगदी सहजतेने अलगद काढता येतं। मी दोन्ही बीटचे साल इथे काढून घेते। बीटचं साल काढून झालं की बीटचे असे मोठे मोठे तुकडे करायचे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदा फिरवून घ्यायचे। मिक्सरमध्ये फिरवण्याऐवजी तुम्ही जर किसून घेतलं तरी चालेल। मी इथं बीट मिक्सरमध्ये फिरवून घेते। या पद्धतीने असं बीट मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आहे। आता याला एका मोठ्या पसरट ताटामध्ये काढून घेते। आता याच्यामध्ये मी काही कोरडे मसाले घालून घेते। सगळ्यात सुरुवातीला मी तर 1 टीस्पून ओवा घेतला आहे, तो दोन्ही तळ हातामध्ये घेऊन ह्या पद्धतीने असं रगडून मग घालून घ्यायचा आहे। त्याच्यामुळे ओव्याचा वास खूप छान येतो। त्याच्यानंतर 1 टीस्पून जिरे पावडर घालून घ्यायचं आहे, अर्धा टीस्पून हळद घालायची आहे, 1 टीस्पून किंवा आवडीनुसार लाल तिखट घालून घ्यायचं आहे आणि 2 टेबलस्पून तीळ घालून घ्यायचे आहेत। शेवटी चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे। आता गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे। मात्र गव्हाचं पीठ घालताना याच्यामध्ये बसेल एवढंच गव्हाचं पीठ घालायचं आहे, म्हणजे इथं पाण्याचा वापर करण्याची गरज पडत नाही। मी इथे 2 कप गव्हाचं पीठ वापरलं आहे। शक्यतो पाण्याचा वापर न करता पीठ मळून घ्यायचं आहे। अगदी वाटलंच तर 1-2 चमचे पाणी वापरलं तरी चालेल। बीटमध्ये जे पाण्याचं प्रमाण आहे त्याच्यामध्येच मी पीठ मळून घेणार आहे। आपण चपातीला ज्या पद्धतीने पीठ मळतो त्याच पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे। इथं माझं पीठ मळून तयार आहे। शेवटी 1 टीस्पून तेल पिठाला लावून पीठ एकसारखं करून घ्यायचं आहे आणि झाकून 10 मिनिटांसाठी ठेवायचं आहे। 10 मिनिटं झालीत, पिठातून एक छोटासा गोळा मी काढून घेतला आहे। किंवा पराठा तुम्हाला कुठल्या साईजचा बनवायचा आहे त्याच्यानुसार एक छोटासा पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि पीठ लावून लाटायला घ्यायचं आहे। गरजेनुसार पीठ लावून तुम्हाला हवा त्या आकाराचा पराठा लाटून घ्यायचा आहे। मी इथे गोल पराठा लाटून घेणार आहे। इथे माझा पराठा लाटून तयार आहे। पराठा लाटताना ह्या पद्धतीने असा पातळ लाटून घ्यायचा आहे। साईडला मी तवा तापायला ठेवला होता। तवा चांगला तापला की त्याच्यावर पराठा टाकून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवायची। वरची साईड ह्या पद्धतीने अशी थोडी सुकल्यासारखी झाली की पराठा पलटून घ्यायचा आहे आणि तेल किंवा तूप तुमच्या आवडीनुसार लावून घ्यायचं आहे। मी तेल लावून पराठा शेकून घेते आहे। तेल लावून झालं की पराठा परत एकदा पलटायचा आहे आणि तेल लावलेली बाजू व्यवस्थित शेकून घ्यायची आहे आणि सोबत वरच्या बाजूला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे। तेल किंवा तूप तुमच्या आवडीनुसार। खालची साईड शेकली की पराठा पलटायचा आहे आणि वरची बाजू देखील शेकून घ्यायची। या पद्धतीने तो माझा पराठा बनून तयार आहे। पराठा मुलांना त्यांच्या आवडीच्या चटणीसोबत किंवा दह्यासोबत, लोणच्यासोबत किंवा सॉससोबत देखील देऊ शकतात। आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर तसं मला कमेंटमध्ये नक्की कळवा। सोबत लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका। खूप खूप धन्यवाद। पुन्हा लवकरच भेटूयात एखाद्या छानशा रेसिपीसोबत।